ठाण्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक पटसंख्या कमी असल्यानं अतिरिक्त ठरले असून त्यांचं समायोजन झालं नाही, शिवाय त्यांचे पगारही झाले नसल्याची बाब जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उघडकीस आली आहे। याबाबत आमदार संजय केळकर यांनी शिक्षण विभागाच्या उपसंचालकांशी संवाद साधत त्यांचं तातडीनं समायोजन आणि पगार देण्याच्या सूचना केल्या। यावेळेला झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे या शिक्षकांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। भाजपच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाण्यातील अनुदानित गुजराती शाळेचे शिक्षक उपस्थित होते। कमी पटसंख्येमुळे येथील काही शिक्षक अतिरिक्त ठरवण्यात आले होते। दरम्यान त्यांचं समायोजनही अन्यत्र करण्यात आलेलं नाही। मागील 3 महिने त्यांना पगार देण्यात आलेला नसून मतदार तपासणीच्या मोहिमेतही त्यांना सहभागी करून घेण्यात आलं असल्याची तक्रार या शिक्षकांनी केळकर यांना निवेदनाद्वारे दिली। याबाबत केळकर यांनी उपसंचालकांशी फोनवर चर्चा करून आठवडाभरात या शिक्षकांचं समायोजन करून त्यांचे पगार द्यावेत अशा सूचना केल्यात। उपसंचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं या शिक्षकांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। यावेळेला रस्ता रुंदीकरणात बाधित झालेले नागरिकही उपस्थित होते। या नागरिकांनी स्वतःच्या जागा दिल्यानंतर पालिकेनं त्यांना पुनर्वसन करण्याचं पत्र दिलं, पण 10-20 वर्ष उलटूनही त्यांचं पुनर्वसन पालिकेनं केलेलं नाही। वर्षभर याबाबत पाठपुरावा सुरू असून अखेर सोमवारी विभागाचे उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या समक्ष या नागरिकांची बैठक घेऊन निकाल लावणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली। भ्रष्ट अधिकाऱ्यांबाबत तक्रारी करूनही पालिका त्यांच्यावर कारवाई करत नाही। अखेर बाहेरील विभागाने या अधिकाऱ्यांवर कारवाई केली। मागील काही दिवसात 3 जणांवर करण्यात आली। एक अधिकाऱ्याला लाचलुचपत विरोधी पथकानं पालिकेत येऊन अटक केली। दुसऱ्या अधिकाऱ्याला मुंबईतील गैरव्यवहार प्रकरणी शासनानं निलंबित केलं, तर 2 दिवसापूर्वी निवृत्त सहाय्यक आयुक्ताला गुन्हे शाखेनं अटक केली। त्यामुळे आता तरी पालिकेनं अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, त्यांच्या मालमत्तांची तपासणी करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली। आर्थिक गुन्हे शाखेकडे फसवणूक झालेले नागरिक मोठ्या आशेनं पाहत असतात, पण तिथे देखील पोलीस अधिकारी तक्रारदारांना न्याय देत नाहीत। विकासकांकडून झालेली फसवणूक, फायनान्स कंपन्यांकडून झालेली फसवणूक इत्यादी तक्रारी देऊनही आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई न होता विकासक कंपन्यांना पाठीशी घातलं जातं। अखेर याबाबत न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयानं आर्थिक गुन्हे शाखेच्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती केळकर यांनी दिली। या निमित्ताने होणार आहेत, पण या संबंधामध्ये अनेक भागामध्ये आता हे चालू आहे, जनगणना पण चालू आहे आणि त्याच्याच बरोबर SIRचं पण काम चालू आहे। आता ह्यांना SIRचं कामाला जुंपलेले आहेत, तिकडे पगार मिळत नाही आहे आणि त्यांचं समायोजन पण झालेलं नाही, तर ते कदापि सहन केलं जाणार नाही। त्याच्यामुळे त्यांनी एका आठवड्यामध्ये योग्य त्या पद्धतीने त्यांचं जिथे घेतील अशा ठिकाणी समायोजन केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली आहे। काही ठिकाणी मी कमिशनर साहेबांना पण भेटलो होतो। कसं असतं की छोट्या छोट्या चोऱ्या माऱ्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्रासदायक होतात आणि काही ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये लोक पोलिसांचे जे समजा सिनियर PIचे जे खालचे लोक आहेत ते त्याला उडून लावतात। अहो, प्रत्येक ठिकाणी चोऱ्या निर्णया ठिकाणी CCTV फुटेज देखील देऊन जर होत नसेल तर ते योग्य होणार नाही। जॉईंट कमिशनरला आम्ही या संबंधामध्ये पुराव्यानिशी त्यांना आम्ही दिलेले कागद आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि जी चोरी आहे ती CCTVमध्ये दिसत असल्यामुळे तुम्ही ती पकडली पाहिजे अशा प्रकारचंही केलेलं आहे।